नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शिवराय. आपलं स्वागत आहे जनता न्यूज चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, आजच्या विशेष बातमीपत्रात आज आपण बघणार आहोत शेतकरी कर्जमाफी योजना 2026. सरकारने शब्द पाळला की नवी फसवणूक केली शेतकऱ्यांची, आणि याचा पूर्ण आढावा या सविस्तर बातमीपत्रामध्ये घेणार आहोत. पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. आणि आजचा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक छोटं मनापासून सांगायचं आहे की आपल्याला हा चॅनल आता हळूहळू पुढे जात असून जवळपास प्रत्येक शेतकरी मित्र आपल्या चॅनलशी जोडला जातोय आणि सबस्क्राईब करत आहे. फक्त तुमचं प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक आहे, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. शेतकरी मित्रांनो, आता बघा, आंदोलनाचा दबाव, जाचकटी आणि शासकीय दाव्यांची वस्तुस्थिती काय आहे हे सविस्तर आज जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी मित्रांनो, आता बघा पार्श्वभूमी आणि राजकीय घडामोडी. सत्तेवर येण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. सत्तेवर आल्यानंतर मात्र जेव्हा प्रत्यक्ष कर्जमाफी देण्याची वेळ आली तेव्हा आचारसंहितेचे कारण पुढे करण्यात आले. किसान सभा व विविध शेतकरी संघटनांनी याबाबत पुन्हा जोरदार दबाव निर्माण केल्यानंतर निवडणूक आयोगाकडून विशेष परवानगी घेऊन मी कर्जमाफी करू असे सरकारकडून सांगण्यात आले होते. शेतकरी मित्रांनो, आता बघा कर्जमाफीतील जाचकटी व तरतुदी काय आहे. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी करेंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे या मोडमध्ये गेलेल्या सरकारने शेतकऱ्यांच्या वाढत्या दबावामुळे अखेर पावले उचलली आणि अर्थसंकल्पात तरतूद केली. मात्र यावेळी कर्जमाफीसाठी अत्यंत कडक व जाचक अटी घालण्यात आल्या आहे त्या अटी त्याचा आपण सविस्तर आढावा घेऊया. शेतकरी मित्रांनो, मर्यादित लाभ. 2019च्या कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या व पुन्हा कर्ज थकल्याने यावेळी पात्र ठरणाऱ्या सुमारे 12,71,000 शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी न देता 50,000ची कर्जमाफी देण्याची तरतूद केली आहे. हो शेतकरी मित्रांनो, बघा पूर्व अट काय आहे. जर शेतकऱ्यांचे थकीत कर्ज 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर वरील लाभासाठी त्यांना उर्वरित संपूर्ण कर्ज आधी स्वतःच फेडावे लागेल. ही अत्यंत कठीण अट घालण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आता तिसरी अट पहा. नियमित कर्जदारांना फटका. शेतकरी मागील कर्जमाफी वर्षात केवळ एकदाच कर्ज भरलेले असले तरी शेतकरी नियमित कर्जदार म्हणून 50,000साठी पात्र ठरत होते. यावेळी मात्र त्यांना यासाठी किमान 4 वेळा कर्ज फेडण्याची कठोर अट लावण्यात आलेली आहे. मित्रांनो, आता बघूया 2019 नंतरची नैसर्गिक आपत्तीची मालिका आणि 7वा खरीप हंगाम. शासकीय आदेशात ही कर्जमाफी नैसर्गिक आपत्तीमुळे दिली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हो शेतकरी मित्रांनो, आणि 2019 नंतर सलग 7 खरीप हंगामात राज्यातील शेतकऱ्यांना अस्मानी संकटाचा सामना करावा लागला आहे. आता सविस्तर आढावा घेऊया. शेतकरी मित्रांनो, बघा 2019 ह्या वर्षामध्ये नैसर्गिक आपत्ती आणि झालेले नुकसान, अतिवृष्टी आणि भीषण पूर परिस्थिती. शेतकरी मित्रांनो, 2020 मध्ये अतिवृष्टी आणि काही भागात पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते, आणि 2019 मध्ये जुलै महिन्यातील मोठे पूर आणि सुमारे 2 लाख हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान झाले होते. शेतकरी मित्रांनो, 2022 मध्ये अतिवृष्टी, पूर, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात मोठे नुकसान झाले होते, तर 2019 मध्ये सततचा पाऊस, तर काही भागात पावसाचा मोठा खंड आणि दुष्काळ सदृश्य स्थिती अशी होती. शेतकरी मित्रांनो, आता 2024 मध्ये पहा. अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. 2025 मध्ये भयानक नैसर्गिक आपत्ती आली होती आणि अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीनसह सर्वच खरीप पिके वाहून गेले होते आणि जमीन खरवडून निघाल्या होत्या. शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. शेतकरी मित्रांनो, आता बघा शेतकरी मित्रांनो, लोकप्रतिनिधींना वगळण्याचा वादग्रस्त निर्णय. या योजनेतून मंत्री, आमदारांसोबत जिल्हा परिषद, पंचायत समिती व इतर स्थानिक संस्थांकडून निवड येणाऱ्या लोकप्रतिनिधींनाही कर्जमाफीतून वगळण्यात आले आहे. परंतु आरक्षणामुळे अनेकदा अत्यंत गरीब कुटुंबातील दलित, आदिवासी आणि ओबीसी प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येतात. या सर्वच प्रतिनिधींना सरसकट सक्षम समजणे आणि त्यांना कर्जमाफी नाकारणे हे राजकीय व सामाजिक न्यायाच्या दृष्टीने चुकीचे आणि अन्यायकारक आहे. श्रीमंत लोकप्रतिनिधींना नक्कीच वगळावे, मात्र अत्यंत गरीब कुटुंबातील लोकप्रतिनिधींना नाकारलेली कर्जमाफी अन्यायकारक ठरत आहे. शेतकरी मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. शेतकरी बांधवांनो,
शेतकरी मित्रांनो, आता बघूया आपण शासकीय दावे विरुद्ध वास्तव तुलनात्मक आकडेवारी. शेतकरी मित्रांनो, नव्या कर्जमाफीमध्ये सरकार 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देणार असून त्यासाठी 36,000 कोटी रुपये खर्च करणार असल्याचा दावा करत आहे. मात्र मागील कर्जमाफी योजनेच्या आकडेवारीनुसार नजर टाकल्यास हा दावा तर्काच्या कसोटीवर टिकणारा दिसत नाही. शेतकरी मित्रांनो, आता बघूया आपण कर्जमाफी योजना वर्ष आणि लाभार्थी शेतकरी संख्या आणि झालेला एकूण खर्च कोटी रुपयामध्ये. शेतकरी मित्रांनो, 2017ची जी कर्जमाफी झाली तेथे लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या होते सुमारे 44 लाख ते 4,000 शेतकरी आणि झालेला एकूण खर्च होता 18,500 कोटी रुपये. तर 2019ची जी कर्जमाफी झाली त्याला कमी अटी होत्या, पण त्याचा लाभार्थी शेतकरी संख्या होती केवळ 32,37,000 शेतकरी होते आणि 20,497 कोटी रुपये त्याला एकूण खर्च लागलेला आहे. शेतकरी मित्रांनो, आता 2026ची नवीन योजना फक्त दावा करण्यात आला आहे. आता यामध्ये 56 लाख शेतकरी अंदाजित आहे आणि 36,000 कोटी रुपये असा एकूण खर्च लागणार आहे अंदाजित आहे. शेतकरी मित्रांनो, आता बघा, शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा करण्याच्या मूळ आश्वासनावर सरकार पळ काढत आहे. आधी आचारसंहितेचा आड लपून आता जाचक अटी लावून खोटे दावे केले जात आहे. ही नवीन निकषांची कर्जमाफी म्हणजेच शेतकऱ्यांची एक प्रकारे फसवणूकच आहे, जी फार काळ लपून राहणार नाही. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, कर्जमाफी सरसगट झाली पाहिजे की कशी झाली पाहिजे? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो शेतकरी मित्रांनो, अशाच ताज्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या बातमीचा आढावा घेता येईल. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि पाहत राहा जनता न्यूज. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.